नमस्कार, मी अक्षरा आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा टीव्ही। अंतरवली सराटीत मनोज जरांगे यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने उमेदवार दाखल झालेत। संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जळगाव, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, अमरावती, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, ठाणे आणि नागपूर या जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना आज अंतरवली सराटीत बैठकीसाठी बोलावण्यात आलं आहे। पुरुष आणि महिलांप्रमाणे डॉक्टर सानवी जेठवाणी या तृतीयपंथी सुद्धा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। नांदेड दक्षिण मतदारसंघातून डॉक्टर सानवी जेठवाणी या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। डॉक्टर सानवी जेठवाणी या एक रील स्टार, मॉडेल, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून काम करत आहेत। लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी उमेदवारीसाठी इच्छुक आहे, असं डॉक्टर सानवी जेठवाणी म्हणाले आहेत। मनोज जरांगे यांनी तृतीयपंथीय समुदायासाठी काम करणारा नेता म्हणून आपल्याला उमेदवारी द्यावी अशी अपेक्षा डॉक्टर सानवी जेठवाणी यांनी व्यक्त केली आहे। मनोज जरांगे यांनी आम्हाला उमेदवारी दिल्यास आमच्यासारखे नेते पुढे येतील। आम्हाला जर समाजकारण राजकारणात पुढे बसवलं तर आमच्यासारखे उदाहरण या समाजाला पाहायला मिळतील, अशी प्रतिक्रिया डॉक्टर सानवी जेठवाणी यांनी दिली आहे। मला जर उमेदवारी दिली तर मी मराठा समाजाला आरक्षण देऊन उपेक्षित वर्गाला त्यांचा योग्य मान मिळावा म्हणून मी त्यांच्यासाठी काम करेल, अशी प्रतिक्रिया डॉक्टर सानवी जेठवाणी यांनी दिली आहे। मी डॉक्टर सानवी जेठवाणी, तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्ता आणि आज नांदेड दक्षिण मतदारसंघाची उमेदवारी मागण्यासाठी इथे आलेली आहे। मी अनेक समाजकार्य आणि सांस्कृतिक कार्य करत आपलं नाव एक रील स्टार, एक मॉडेल, एक समाज सोशल वर्कर म्हणून माझं नाव नेहमी असतं। माझ्या शहराचा विकास, माझ्या समुदायाचा विकास आणि आज मनोज दादांनी जसं एक चळवळीतला नेता म्हणून आपल्या समुदायासाठी आरक्षणाचा मुद्दा उचललेला आहे, त्यासोबत मी नेहमी त्यांच्या कार्यामध्ये त्यांच्यासोबत राहील या हेतूने आणि समाजा आणि शहराचा विकास आणि लोकांमधल्या ज्या समस्या आहेत ते सोडवण्यासाठी मी इथं उपस्थित झाली आहे आणि उमेदवारी मागतेय की मला आपण देऊन एक महाराष्ट्रामध्येच आणि भारतभरामध्ये जसं की एक नेता म्हणून त्यांनी आपल्या समुदायासाठी काम केलं, तृतीयपंथ्यांसाठी एक काम करणारा व्यक्ती, त्यांच्या समुदायासाठी एक चळवळीतला नेता उभं करण्याचं काम मनोजदादांनी करावं आणि आम्हाला जर संधी दिली तर आमच्यासारखे नेते पुढे येतील आणि आम्ही आज तृतीयपंथी समुदायाला रिप्रेझेंट करून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक उदाहरण येईल की आम्हाकडे फक्त भीक मागणारू भिक्षू न बघता आम्ही सुशिक्षित वर्ग आहोत, आम्हीही विकासाच्या मुद्द्यामध्ये कांद्याला कांदा, पुरुष आणि स्त्रीला लावून उभं राहू शकतो। म्हणून आमच्यामधला बदल स्वीकार करावा आणि आमच्या समाजाला समाजकारण, राजकारण आणि विधानसभेच्या उच्च जागेवर बसवलं तर आमच्यासारखा उदाहरण समाजामध्ये येईल, या हेतूने उमेदवारी मागण्यासाठी मी मनोज दादांकडे आली आहे। मनोज दादा मराठा आरक्षणासाठी लढा पुकारलेला आहे। तुम्हाला तिकीट मिळाल्यानंतर तुम्ही जर आमदार झालात तर तुमची काय भूमिका असेल मराठा आरक्षणासाठी? मी नेहमी सकारात्मक राहील, कारण आरक्षण हा कोणासाठी आहे, आरक्षण हा कशासाठी आहे हे जनसामान्यांना जाणून घेणं गरजेचं आहे। खरं तर आरक्षण हा लोकांना आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनाने जे दुर्बल आहेत त्यांना पुढे नेण्यासाठी आहे। अशा पद्धतीने आज जसा आपल्या पुढे आपण बघतोय की मराठा समुदायामध्ये अनेक विद्यार्थी वंचित राहत आहेत, त्यांना आरक्षण नसल्यामुळे त्यांना बऱ्याच ठिकाणी मागे राहावं लागतंय। हे सगळं जर आपण आरक्षणासोबत मिळालं तर हे जे उपेक्षित वर्ग आहे ते पुढे येईल आणि मी त्यांच्यासोबत कांद्यानं कांदा मिळून नेहमी त्यांचा साथ देईल आणि आरक्षण देऊन जे कोणी उपेक्षित वर्ग आज उपेक्षित राहतंय ते उपेक्षित राहता कामा नये, त्यांनाही त्यांची संधी मिळावी, त्यांना त्यांचं कार्य करण्यासाठी योग्य ते मान मिळावं, ते स्थान आरक्षणानेच मिळेल म्हणून मी त्यांच्यासोबत सहमत राहील। प्रस्थापित जे उमेदवार आहेत तिथे तुमच्या मतदारसंघातले, त्यांच्याबद्दल तुमची भूमिका कशी असेल, तुमचं आव्हान कसं असेल, तुमची काय धोरण? बघा, राजकारणामध्ये सगळेच लोक आपापला विकासाचा मुद्दा घेऊन उभे राहत असतात। मला 3 मुद्दे घेऊन अर्थातच इथं या उमेदवारी मिळाल्यानंतर उभं राहावं लागणार आहे। पहिलं म्हणजे मराठा आणि माझ्या समुदायाचा हक्काचा प्रश्न, दुसरा हक्क म्हणजे माझ्या शहराचा विकास, तिसरा म्हणजे जनमानसाचे काम। हे जर मी 3 विषय घेऊन जर समाजात उतरेल तर माझ्या स्पर्धकांना हे कळेल की मी खरं समाजकार्य करण्यासाठी राजकारणात आलेली आहे।